जवळ उठो प्रातःकाळी सकाळी भजन करा सद्गुरूचे आनंदाची भजता निर्सतील दोष जीवाचे दोष जीवाचे गुरुनामाची अगाध महिमा वर्णू मी काय ब्रह्मा विष्णू रुद्र तर्फे पुराण साक्षी पाही पुराण साक्षी सनक सनकाधिक पुत्र ब्रह्म्याचे हंसरूपी उपदेश केला त्रतायुगात त्रेतायुगी रामचंद्र अवतरले वसिष्ठ गुरु केले जे गुरु भजनी तरले पुन्हा जन्मासी नाही आले द्वापार युगी ग्रस्त नाता उतरले सांदीपणे गुरु केला गुरुचे नाम उच्चारे गुरुचे नाम उच्चारे दसवनी भोगावला विष्णू झाला रुचिता आनंदाची भजता विष्णू एवढी रहिता कलियुगी शादत्ता अवतरले चक्रधराची उपदेश देवनी दाखविनाद जपंत शास्त्रानुभव पाहुना गणेश गिर बोले संन्यासी जे हितासाठी शरण गेले ते गुरु भजनी तरले मला काय म्हणायचं आहे गुरुचं महत्व सांगत असताना उठून या प्रातःकाळी सकाळी भजन करा सद्गुरूचे आनंदाची भजता
निरसतील दोष जीवाचे। या जीवाला 3 दोष लागलेत, कायिक, मानसिक आणि मानसिक। 3 ताप लागलेत, आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक। 4 दोष लागले। कोणते बालाजी पाटील? सप्त व्यसन 18 दोषाच्या विरहित। खरंच या जीवाचे जर दोष काढायचे असतील तर आम्हाला गुरु महाराजाचं भजन करावं लागते, चिंतन करावं लागते, जेणेकरून आनंदाशी भजता निरसतील दोष जीवाचे। आणि हे जर दोष नष्ट करायचे असतील, काढायचे असतील तर खरंच दसयवनी भोगावया विष्णू झाला दुःखित, आनंदाची भगता विष्णू येवने विरहिता। ज्याचं भजन, ज्याचं चिंतन, ज्या महाराजाचं, ज्या देवाचं भजन आधी चिंतन केल्यानंतर 4 दोष, 3 दोष मुक्त होतात, 4 कर्म वेगळे होतात। या अविद्या मायेच्या विरहित होते। 83,99,999 वेळा जन्म मृत्यू झाल्यानंतर मनुष्याचा जन्म मिळाला। जेणेकरून मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतर या जन्मामध्ये इतर जन्मामध्ये सार्थक करता येणार, सोहित करता येणार, मोक्ष मिळवता येणार। मनुष्याचा जन्म मिळाला, 100 वर्षाचं आयुष्य मिळालं आणि अर्धा आपण झोपीत घालाल्या, अर्ध्यामध्ये काय करणारा? तुम्हा आम्हाला बुडत नसे जग न दैकवे डोळा, म्हणून कळवळा येई तसे। साधू संत महात्म्यांनी आपल्याला मार्ग दाखवलाय। जे आता जीवाच्या गतीतील सद्गती, अधोगती, पूर्ण गती, कैवल्य गती, कोण्या वाटेने जायचंय, कोण्या मार्गाने जायचंय, ज्याचं त्यानं कोण्या पद्धतीने आपलं सोयीत करून घ्यायचं आहे, हेच माणसाचा धर्म आहे। माणुसकीचा जन्म मिळाल्याच्या नंतर खरंच आपल्याला मिळालंय, पण कळलं आलंय हा सोन्यासारखा जन्म, रत्नासारखा नरदेह। तुम्हा आम्हाला बऱ्याच आता मनुष्याचा जन्म 13 प्रकाराने होते, असंही माझ्याकडे लिहून आहे शास्त्र लिखित। जोडीची बाजूची भस्मीदार सुद्धा अतिशय सुज्ञ आहे, ध्यानवंत आहे, त्यांचा सुद्धा अनुभव बराचसा मोठा आहे। खरंच भजन अतिशय चांगलं होईल, जेणेकरून कुठल्या संप्रदायाला, कुठल्या संताला गालबोट लागणार नाही। भजन अतिशय चांगलं होणार आहे। तरी आजूबाजूला थांबलेल्या सर्व पाहुण्या मंडळींना, गावकरी मंडळींना विनंती करतो की कृपया आपण आजूबाजूला न थांबता भजनाकडे येऊन या भजनाचा आस्वाद घ्यावा, अशी विनंती करतो आणि मी माझ्या पदाकडे वळतो। आपल्याला मिळालंय पण कळलं आलंय, कळालंय पण वळलं आलंय। काही जणाला कळालंय बी, मिळालंय बी, पण वळालं नाही। म्हणून हा जन्म मिळालाय, मिळाल्याच नंतर या जन्माचं करत करत कल्याण, संतांचं सानिध्य, गुरु महाराजाचा बीज मंत्र, प्रपंच आणि परमार्थ, ज्ञान, भक्ती, वैराग्याचा निवाडा याच ठिकाणी या कर्मसृष्टीवर करता येते। म्हणून काय म्हणतो कवी करता बघा, मिळून हे व्यर्थ घालाल्या, फुकट घालाल्या, हे कळलं आलंय का बाबा? व्यर्थ घालित फुका फुकी, मुळात
गणित चुकून गेलंय, ज्याला हातच्याला घ्यायचं होतं, ज्याचं भजन करायचं होतं, ज्याचं चिंतन करायचं होतं, ज्या वेळेस 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये खाली मुंडका वरी पाय वरून मलमूत्राचा लेप जठरा अग्नीचा ताप, तिथं म्हणलंय देवा इथून मला बाहेर काढ, इथं लई वेदना व्हायला, आणि बाहेर निघाल्यात नंतर तुझ्या नामाचा अखंड चिंतन भजन जप करत राहील म्हणले. पण बाहेर पडताच याला कलीचा वारा लागला आणि बैमान झालं त्या देवाला. म्हणून काय म्हणतो, मुळात गणित चुकून गेलंय, सांगा लक्ष कुठं आहे तुमचं. मामा बसू द्या, बसू द्या, सरपंच साहेब बसू द्या हो. सांगा लक्ष कुठं आहे तुमचं, वाटते तुरंत बोलला मचा, वाटते तुरंत बोलला. लावा लक्ष परमपदासी करांगो गुरुभजनाशी. अवतार 33 कोटी देवते ही पडले माया बेडी, जीवा देती मुरकुंडी सोड आशा सकळ अशी म्हणले सरपंच. संतांचे बोल तुरट वाटतात, वडील धाडी माणसाचे बोल तुरट वाटतात. अरे हे वागणं बरोबर संगर वागरं. काय काय माणसाला म्हातारपणी आठवण येते, सगळं सरल्यावर सगळं निघून गेल्यानं. पण ज्या काळात काही गोष्टी करायच्या असतात त्या काळात करणार, नंतर म्हणते ते मजलही चुकले. याला लग्न झाले तेव्हापासून म्हणते बायको तुम्हाला काय कळते म्हणते. बायकोचं ऐकून पोरग पुन्हा म्हणते बापाला बाबा तुम्हाला काय कळते म्हणते. म्हातारे झाल्यानं नातू म्हणते आजा तुला काय कळणार, बस म्हणते. याला चौघाच्या खांद्यावर लेजेशी कळणार म्हणून तसंच घालून टाकतात. पण संतांच्या सानिध्यात गेल्यात नंतर, गुरुचा बीज मंत्र घेतल्याच्या नंतर खरंच आमच्या जीवाचा मार्ग कोणता होय. आलो कुठून ब्रह्मांडातून, निरंजनातून, दशवेद्वारातून, जायचं कुठं आहे तिथंच आहे. 184 कुठं इथे आहे. पिंडिया ब्रह्मांड अवघा अवकार, जसं पिंडाची रचना तशी ब्रह्मांडाची रचना आहे. म्हणून म्हणलं इथं सांगा लक्ष कुठं आहे तुमचं, वाटते तुरंत बोलला मचा, वाटते तुरंत बोलला. तुरंत तेच येईल कामाचा, जे तुरंत राहते, जे कठोर राहते ते कामाचं राहते. आता बिमारी झाल्यानं दवाखान्याचा कोणती गोळी तुम्ही तोंडात टाका कटूच लागते, पण बिमारी होते. या जीवाला रोग कोणता लागलाय, प्रपंच रोग जीवाशी जडला, जन्म मृत्यू आवरती घातला,
नाडला त्याची द्यावे औषध या मायेनं याला एवढं वेडावून टाकलं एवढं वेडावलंय एवढं गुंगावून गेलंय या मोहमायेच्या नदीमध्ये एवढं गोच्या खाळालंय साधू संत तरुण उपाय तुझं सांगाले पण बांधणं आले प्रपंच रोग जीवाशी जडला जन्म मृत्यू आवरती घातला गुणी भ्रांतीने लाडला त्याचे द्यावे औषध सरपंच साहेब औषध काय लय अवघड नाही याला काय पैसे लागणार परशस्त्राच्या गोळ्या करून तमगुण विषम जोनाशी द्यावे जाण गोळी लागता अवघी प्रमाण षडविकाराचे षडविकार वेगळे षडरिपू वेगळे लई भजने म्हणाले बालूची बघतो आता ठाम सांगायला कोणाने बघणं होईना येला या भजनेला नव्ह पण आमच्या तालुक्यात 1-2 जण म्हणाले तुला काय येते म्हणाले कोणाही भजनाला ओपन चॅलेंज आहे चिठ्ठी घ्या म्हणावं आता कुठलाही विषय ठेवा म्हणावं हे गुरुचा संताचा तर लय सोपा आहे होय हो माझं कोणी बालपी वाकडं करणार मात्र लय उगा गर्व अभिमान होऊन गेला नकर माईकच्या पुढे आलं की एवढं हात आमच्या तालुक्यामध्ये कुटाळखोर बसणे तिकडं हे भजनाचं माध्यम म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये कंधार तालुका उमरी तालुक्यात तिकडं पोशीराम गुरुजी मुदखेड तालुक्यात अशोक गुरुजी तिकडं आलेगावचे नागुराव पाटील वळसंगावचे वाडीचे दत्ता महाराज हे एवढेच हे भजन हे चालू केलं सुरुवातीला पण हे छेडीवर हात ते लय शानपणा करालेत माईकच्या पुढे आले परबोध परशास्त्राच्या गोळ्या करून तमगुण विषम जोनाशी द्यावे जाण गोळी लागता अंगी प्रमाण षडयुगाराचे पळतसे औषधाचे फळ मोक्ष मार्ग जोडे उत्तम निर्माण यावर एक पत्ते केवळ तूप भात साकार बिमारी झाल्याच्या नंतर पत्ते महत्वाचा आहे पत्ते एकच आहे तूप भात साखर म्हणजे ज्ञान भक्ती वैराग्य यावर एक पत्ते केवळ तूप भात साकार या औषधानाचे फळ मोक्ष मार्ग जोडे उत्तम निर्माण मोक्ष मार्ग जोडे उत्तम निर्माण म्हणून काय म्हणतो कवी करता बघा पुरत येईल कामाचा गिराईक बना दत्तनामाचा गिराईक बना दत्तनाम तुरंत येईल कामाचा हे कामाचं ज्या नामाचं गिराईक बनल्याच्या नंतर सोन्या चांदीचं दुकान कुठेही चांदीला राहू द्या बरोबर जाऊन घेते पण माव्याचं दुकान रोडाला लावून 20 रुपये किलो 30 रुपये किलो 40 रुपये किलो म्हणावं लागते सोना कुछ ना कहे कासा कहे जनतकार ज्ञानी कुछ ना कहे अज्ञानी करे अहंकार म्हणले म्हणून म्हणलं इथं तुरंत येईल कामाचा गिराईक बना दत्तनामाचा गिराईक बना दत्तनामाचा मिळून फुकट मिळाले काय किती पशुच्या पक्ष्याच्या प्राण्याच्या जलचराच्या नाना योनी भोगून हा जीव त्रासून गेला आणि शेवटी कुठेतरी या कर्मभूमीवरती जन्माला आला का कर्मभूमी म्हणजे मोक्षाची केवळ भजताना लागे वेळ दत्तनाम म्हणून म्हणाले इथं मुळात गणित चुकून
बसल्या अवगुण भेद करून सद्गुरु अचने सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी म्हणले देव परिसाची नसाजे उपमा सद्गुरु महिमा आगाधाची म्हणले आधी आधी का म्हणले अहो आधी शरण जावे आधी मनमुंडा मगची ब्रह्मचंडा मनच मुंडरे नाही ते ब्रह्म करेल काय गोपालनाथ सांगे सोयी आधी लागा सद्गुरूच्या पायी ज्याचं भजन ज्याच्या चरणावरती लीन झाल्याच्या नंतर खरंच मनोभावे भक्ती केल्या तुम्ही ज्या महाराजाचा अनुग्रह बीजमंत्राचं स्मरण केल्या तर खरंच आमच्या जीवाचं हित होते म्हणून काय म्हणले सद्गुरु वजा करून फसल्या अवगुण बेरीज करून बसल्या अवगुण बेरीज करून बसल्या मारिता खोट्या धापा असल्या तुमच्या खोड्या बघा असल्या तुमच्या खोड्या बघा हुशार आणि चालू माणसामध्ये फरक आहे सरपंच जय बजरंग गणेश मंडळ मोजे रेणापूर तालुका भोकर या गणेश मंडळाच्या वतीने 101 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल धन्यवाद एकदा एका शेतकऱ्याने काय केलं बैलजोडी आपली मुदखेडच्या बाजारात विकायला नेली हुशार आणि चालू माणसाचे लक्षण बैलजोडी बाजारात नेल्यानंतर काही माणसं बाजारात दलाली करतात नाही त्यानं काय केलं आपल्या पायातल्या चपली आदस्तीत बांधून डोसक्यावर घेतला या अना शपथ भाकरी शपथ हे 1.25 लाखाची जोडी होई म्हणाला त्याला दलाली 5,000 होती 5,000साठी या भाकरी शपथ अना शपथ 1.25 लाखाची जोडी होय हो म्हणाला किती खोट्या थापा होता म्हणा या संसारामध्ये एवढं खोटं बोलालंय एवढं लबाड बोलालंय इमानदारनं प्युअर या सोयाबीन मध्ये एक मातीचा कणही नाही म्हणाले 10 क्विंटल सोयाबीन नेलं त्या दुकानदाराला काढून दाखवले माती नाही हो आले असतील होते दूत देतो काय बायानं उकळून घेतलं म्हणून माती आले म्हणाले जैसे कंजूसाचे चित्त ठेवी पाशी मन सतत रमत जैसे भजनी असावे साव चित्त जेने पाहिजे जगदात्मा तुम्ही जेवढं परपंच जेवढं बारकाईनं करता तेवढंच परमार्थ तुम्ही बारकाईनं केल्या तर जेने पाहिजे जगदात्मा म्हणले एकदा गमत काय झाली नवरा बायकोचं जोडप नवरा बायकोहून चिकटन बायको नवऱ्याहून चिकट पावसाळ्याचे दिवस सीझन संपल्याच्या नंतर रब्बी आपलं खरीपाचं रब्बीचा हंगाम आला 10-15 एकरचा मालक 10-15 एकरचा मालक मग सगळं सोयाबीन बियाबीन कापणी झाल्यात नंतर कोण्या वारात कापू हरभरा टाकाव कोण्या वारात गहू टाकाव कोण्या वारात टाळक्या टाकाव असा विचार झाला दोघा नवरा बायकोचा या पट्टीत ते टाकू त्या पट्टीत ते टाकू त्या पट्टीत ते 5-5 एकरच्या पट्ट्यात आणि हे बी पट्ट्याच होता मालक असणारा बाजारला गेला सगळ्या बॅगा खत आणल्याच्या नंतर भोकरचा बाजार गुरुवारी बाजारला गेला भोकरला सगळं खत बियाणं आणला बोलत बसला मग त्या जांभळीच्या पट्टीमध्ये गहू पेरूत म्हणला आणि खाल्ल्या आंब्याच्या पट्टीमध्ये हरभरा पेरूत म्हणला आणि खाल्ल्या बोरीची जे झाड पट्टी आहे की नाही म्हणला तिकडं टाळक्या पेरूत म्हणला विचार करण्यामध्ये बोलण्यामध्ये 10-11-12च्या अंदाजा जवळपास रात्र झाली त्यानं म्हणजे सगळंच खरं या वारात ते पेरू त्या वारात ते पेरू सगळं पेरायला बैलेला रासोळ काय चारा पाणी चारा टाकावं लागते नाही जातीला चारा टाका खातात आराम होतात न कारण सकाळी लवकर उठून पाठी नकर सकाळी कडवा टाका काट टाका की चारवा आलं की आऊत लावत मी भाकर घेऊन येतो म्हणजे बायको निघालाय मग शेताला बालाजी पाटील शेताला निघाल्याच्या नंतर वाटाने गेला बस स्टँड इतक्यात तुमच्या वरल्या आबादानी इतक्यात गेले की त्याचं लक्षात आलं अरे गड्या म्हणला घरी चिमणी चालू आहे राखेल किती जळा रे म्हणला
तिथून वापस आला घरला आणि घराची साखळी वाजवायला ये दार काढके म्हणाले. आताच गेल्या ना आताच महागारी कस काय आल्या म्हणाली बायको. काय नाही म्हणला चिमणी हिची रिस्की नाही म्हणून विचारायला आलो राखेल किती जळा रे किती बारक आहे बघा. आजी येड्या हाकायची म्हणली तिनं तुम्ही गेल्या गेल्या मी चिमणी इथून झोपलाव आणि तुम्ही कालच भोकरच्या बाजारून गुरुवारी 1,500चा जोडा आणल्या त्याचा तळ किती झिजला असं म्हणाले. त्यानं म्हणाले मी तितका येडा नाही जोडा काढून दस्तीत बांधून डोसक्यावर घेऊन आलो म्हणाला. बघा सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तुम्ही परपंच जेवढं बारकाईनं करता तेवढं जर परमार्थाकडे थोडं जरी लक्ष जर दिल्या तर तुमच्या जीवाचं हित व्हायला जीवाला कैवल्य मिळायला मोक्ष मिळायला वेळ लागणार नाही. आणि हे करण्याकरताच गुरु महाराजाचं सानिध्य होय. गुरुचा बीजमंत्र घ्यावा लागते देवाची ओळख करून घ्यावा लागते. ज्ञान कशाला म्हणावं भक्ती कशाला म्हणा वैराग्य कशाला म्हणावं या सगळ्या गोष्टीचा निवाडा याच कर्मसृष्टीवर करता येते. मनुष्य जन्मामध्ये करता येते इतर जन्मामध्ये करता येणार. म्हणून आदरणीय शंकर धुमाजी शंकर सुदामजी भागून आहे का भागून नाहीच एकाच बाजूने झाले खालचं एक वरलं सोडून शंकर सुदामजी सोयी हा शंका कशाची शंका कशामुळं गरिबी. आता तो भगवान हा बघा श्रीकृष्ण आणि सुदामजी दोघं दोस्त होते बालपणाचे मित्र होते. पण सुदामजी श्रीकृष्णाच्या घरला आल्याच्या नंतर जे द्वारपाल राहतात ते अडवल्याच्या नंतर हा माझा दोस्त आहे. मला आता तेवढ्या विस्तारामध्ये मी काय ते गेलो नाही पण आता सोबतच आहे भजन्या ते सगळा इतिहास तुम्हाला बसल्या बैठकीला सांगतो. कशामुळे गरिबी आली काय नाही. प्रभू रामचंद्र शबरीचे उष्टे बोर का खाले. आता बराचसं काही ते बीचे काही सांगा म्हणल्याच्या नंतर देव कशाला म्हणाव देव कसा ओळखाव देवाला कोण्या दृष्टीनं बघाव. गुरु कशाला गु म्हणजे गुणातीत रू म्हणजे रूपातीत गुणा रूपाच्या विरहित तोची सद्गुरु जाणावा म्हणजे हे सगळं काय लेखाजोख. आता पहिला पद होय एका 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 पायरीनं बघू. आम्ही काय दोन्ही भजने वादून घेणारे भांडून घेणार नव्हतो आणि वादला नाही भांडला नाही आणि माझ्याजवळ मी किती ज्ञान सांगला नाही तेही भजन्या काय ज्ञानाला कमी नाही. आमच्यापेक्षा माझ्या काका बरोबरचा 40 वर्षापासून दिंडी चलाली उगा मी काल परवापासून काका सोबत गवळणी म्हणत गेलो. आता घरला चिट्या आल्यात म्हणून घ्याच होय आपला काय तेवढं मार्केट नाही पण लई लोक फुगीर होऊन गेले. चिठी राहू की नाही राहू उगाच पाम्पलेट टाकले. माझं भजन धर्मावरला माझं भजन भोकरला भजन भजन नाही. तरी तुम्ही 101 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचा मनापासून आभार आहे. धन्यवाद. मारिता खोटा थापा असल्या तुमच्या घोडा पहा असल्या तुमच्या घोडा पहा मुळात गेले तर
इथं सांडा 40चा पसारा भाव 42चा धरा तेथे आहे निर्गुण ज्ञान धरा निर्गुणाचे केने भरा 40 पदापर्यंत मायाचा आणि इकडं राम विजयामध्ये सांडा 40चा पसारा भाव 42चा धरा तेथे आहे निर्गुण ज्ञान धरा निर्गुणाचे केने भरा 40 पदापर्यंत माया सांगली आणि राम विजयामध्ये श्रीधर स्वामीने एका ठिकाणी वर्णन केले एक ओवी सांगितली अवतार उदंड येते सवेची विलया जाती तैशी नवे दत्तात्रेय होती नाश कल्पांती पावेला अवतार आले पण नाश पावले ते एक दत्तात्रेय मूर्ती दत्त महाराज अनंत ब्रह्मांडाचा मालक आणि चालक असणारा जगाचा उद्धार करणारा असणारा जगदात्मा असणारा तो भगवान परमात्मा खरंच त्याचा नाश नाही असं स्वतः मी म्हणालो पण श्रीधर स्वामी म्हणाले म्हणून म्हणाले मूळ बेरी 43चा वजा करणं झाली 40चा वजा करणं झाली 40 लक्ष 84चे पाहता येतं पुन्हा येणं कशाला या गावात पुन्हा येणं कशाला या गल्लीत 84 हिंडता श्रम भाऊ झाले आनंद विसरले म्हणून या जीव आनंदाचा आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरळा जाणे म्हणजे भगवंताचा अंश असणारा भगवंताचा अंश असणारा हा जीव मायेमध्ये भुलला जीव या अविद्या मायेने याला आकर्षित केली याला ज्ञान काय भक्ती काय वैराग्य काय देव काय संत काय गुरु काय हे कळू देईना आले म्हणजे हिला जर बाजूला करायचं असत तर गुरु महाराजाचा बीजमंत्र गुरु केल्याशिवाय करण उपाय नाही म्हणून आता नगर पैसे झाले ना भजन पटालय वाटते विठ्ठलराव गणपतराव विरगाळे बरोबर सांगतो चंद्रावळीच्या नवऱ्याचं नाव सांगतो 51 रुपयाची भेट पाठवलेल्या भेट इथं प्रश्न विचारणारे श्रोते मंडळी दिसाले आमच्या तिकडं 2 भजनेच चलते बाजूचं माणूस काय येऊन विचारणार तुम्ही ऐन टाइमला काय काढून ठेवाले ते आम्हाला जमणार आहे हा गुरुजीला लय पाठा गुरुजीला जुन्या भजल्या उगा आपण काल परवाची यांच्याकडून 51 रुपये हाय ते लिहून आहे मला पाठ नाही वैध आहे तुम्हाला सांगतो पाठवलेल्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनापासून आभार आहे धन्यवाद लक्ष 84चे पाहता येतं पुन्हा येणं कशाला या गल्लीत पुन्हा येणं कशाला या गावात दास हिराची एवढी हासा जे दुर्लभ देवादी कासा जे दुर्लभ देवादी दास हिराची एवढी हासा जे दुर्लभ देवादी कासा जे दुर्लभ देवादी कासा
ते सज मिळाले खाचा दत्त दत्त मंत्र जीवास दत्त दत्त मंत्र जीवास जो मोक्ष पदाचा धाता तोच बजावा सर्वदा लागावे आनंदाच्या पंथा हा जीवाचा धर्म चार पुरुषार्थ सांगितले धर्म अर्थ काम आणि मोक्ष जीवाचा धर्म कोणता होता म्हणून म्हणलं इथं दास हिंगाची एवढे हात जे दुर्लभ देवादी दासा जे दुर्लभ देवादी दासा ते सद मंत्र मिळाले खासा दत्त दत्त मंत्र जीवासा दत्त दत्त मंत्र जीवासा अरे व्यर्थ घालिता फुका फुके मुळात गणित आदरणीय श्रीराम पाटील सूर्यवंशी पोलीस पाटील रेणापूरकर या न्यायमूर्ती साहेबांकडून चालू असलेल्या भूषणावर खुश होऊन 101 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल गुरुकृपा भस्ते मंडळ मोजे हुंडा मनापासून आभार आहे. धन्यवाद. आदरणीय प्रदीप सतीशरावजी बाबळे राहणार मोजे रेणापूरकर तालुका भोकर यांच्यातर्फे 51 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल मी माझ्या हुंडा भस्ती मंडळाच्या वतीने त्यांचा मनापासून आभार आहे. धन्यवाद.
फुले कोळू कसे मी सांगाला पाना पानात दिसतो काळा